खूप दिवसापासून पाऊस नाही. पुढेही साधारण 7-8 दिवस पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. यावर्षी पाऊस तसा जेमतेमच, मात्र पिकापुरता हलक्या-फुलक्या सरी बरसत होत्या. मात्र गेल्या 15-20 दिवसापासून त्याही बंदच झाल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये कापूस पिकाला काय नियोजन करायचं? तसेच सततचे कोरडे आणि ढगाळ हवामान यामुळे जर आपल्या कापूस पिकावरती रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर काय करावे? जमिनीत ओलावा नाही, मग फवारणीचा रिझल्ट तरी कसा मिळणार? यासाठी रिझल्ट मिळावा यासाठी आपण काय करायचं? या सर्व विषयाविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहताय शेतीविषयक माहिती यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पाऊस नसल्यामुळे जमिनीला भेगा पडत आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर कापूस पिकाला वखरणी किंवा पाळी, आपल्या भागात जे काही म्हणत असतील, आमच्याकडे पाळी म्हणतात, काही ठिकाणी वखरणी, डवरणी, तर काही भागात डुबे हाणणे हे म्हणतात. तर ही पाळी किंवा वखरणी आपण लवकरात लवकर करून घ्यायची, जेणेकरून काय होईल की जमिनीत पडत असलेल्या भेगामध्ये माती जाईल व उन्हाचा थेट प्रभाव आपल्या पिकाच्या मुळांवर होणार नाही. त्यानंतर जर आपल्याकडे पाण्याची सोय असेल तर पाणी द्या. ठिबक, तुषार हे नसेल तर एकाड एक साऱ्या पाडून पाटाने पाणी दिलं तरी चालेल. यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे, फवारणी घ्यायची का? तर मित्रांनो, या काळात म्हणजेच जमिनीत ओलावा नसताना विनाकारण फवारणी करू नका, कारण यामुळे पिकाला शॉक बसण्याचा धोका असतो. आणि जर पिकावर कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर औषधे हे सांगितलेल्या प्रमाणातच आपण वापरा. औषधाचं प्रमाण जास्त घेऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणी ही सकाळी 7 ते 8:30 या 1.5 तासाच्या कालावधीमध्येच करा, कारण सकाळ सकाळ वातावरण थंड असते आणि जमीन पण थंड झालेली असते. त्यामुळे आपण जी पण औषधे फवारणी करणार आहोत ती औषधे झाड शोषून घेते. मात्र जर आपण उन्हात किंवा दुपारच्या वेळी किंवा सकाळी 9-9:30च्या नंतर जर फवारणी केली तर पिकाची जी पाने असतात त्यावरील सूक्ष्म छिद्रे हे पीक बंद करते, कारण पानातील रस व पाणी पिकाला उपयोगी पडावं या कारणामुळे उन्हामध्ये बाष्पीभवन होऊ नये म्हणून पीक पानावरील छिद्र बंद करते आणि परिणामी औषधे पीक शोषून घेत नाही आणि पीक उन्हात आपल्याला सुकल्यासारखं दिसतं. ते यामुळेच की पीक जे असतं ते पानावरील छिद्र बंद करतं. त्यामुळे आपल्याला उन्हात आपण पाहिलं असेल पीक सुकल्यासारखं दिसतं, कारण यावेळी प्रकाश संश्लेषण पूर्णपणे बंद असतं. त्यामुळे फवारलेले औषधे पीक शोषून घेत नाही आणि परिणामी औषधाची वाफ होऊन पूर्ण फवारणी आपली वायाला जाते. त्यामुळे जर पाण्याची सोय असेल तर पिकाला पाणी द्या. कमीत कमी पिकाची जी मुळे आहेत तेवढी जागा तरी ओली होईल एवढ्या प्रमाणात पाणी द्या, कारण यामुळे आपल्या पिकाची जी अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया आहे ती काही प्रमाणात सुरू राहते. आणि या पाण्याचा ताण पिकाला सहन करण्याची क्षमता येण्यासाठी आपण 13-0-45 या विद्राव्य खताची फवारणी सांगितल्याप्रमाणे सकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्येच करा, जेणेकरून पिकाला जी पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे ती सुधारेल. आणि असं नाही की क्षमता सुधारते म्हणजे आपण हे 13-0-45 सारखंच फवारायचं. सारखं फवारू नका, फक्त एक वेळेसच फवारा, कारण की काय आहे ना, शेवटी मित्रांनो पाण्याला पर्याय नाही. म्हणून मित्रांनो, पिकाला अगोदरच पाण्याचा ताण आहे. पाऊस तर आपल्या हातात नाही, पण अजून जास्त पिकाला ताण न देणं हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे विनाकारण फवारणी करून पिकाला जास्तीचा ताण देऊ नका. गरज असेल तरच फवारणी करा. अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.